नेहमी मनात एक प्रश्न पडतो की इतके सारे लोक चांगला समाज घडवण्यासाठी जीवाचा आटापिटा करतात व आपापल्या क्षेत्रात चांगले मार्गदर्शन देण्याचा नेहमी अतोनात प्रयत्न करत राहतात. सोशल मीडियावर युट्यूबच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं कार्य करत राहतात. जसे की राठीस अलक पांडे सर, संदीप सर, निकिता ठाकूर, देशभक्त सारखे युट्यूबच्या माध्यमातून समाजात जागृती निर्माण करण्याचा, चांगले विचार पसरवण्याचा सतत प्रयत्न करत राहतात. तरी पण देशात का नेहमी रोज सतत म्हटलं तरी चालेल गुन्हे घडत राहतात. तर मग काय या लोकांचे प्रयत्न कुठे अपुरे पडतात का? त्यांचं कुठे चुकते का? का गुन्हेगारी, वाईट गोष्टी कमी होत नाही, संपत नाही? समाजात वावरताना सर्व लोक तर चांगलेच उपदेश देतात, चांगलेच वागतात, चांगले दाखवण्याचा प्रयत्न करत राहतात. तर मग गुन्हेगारी का संपत नाही? हा नेहमी मनाला भेडसवणारा प्रश्न. तेव्हा मला गौतम बुद्धांनी सांगितलेला अधिधम्माचा एक भाग आठवला. त्यात त्यांनी सांगितले आहे की आपण कोणाला पण चांगला उपदेश, चांगला संदेश, चांगले विचार सांगितले तरी पण समोरच्याची चेतना बुद्धी किती जागृत आहे, त्याने किती पुण्य केले आहे, तो किती कोणता विषय समजून घेत आहे यावर त्याचे कार्य अवलंबून असे. मग मला समजलं की गौतम बुद्धाने एकदाच डाकू अंगुलीमान याला उपदेश केला होता आणि ते बदलून गेले. त्यांच्या चेतना बुद्धीला समजले की जे ते काही करत आहे ते वाईट, चुकीचे आहे, आपण ते सोडून द्यायला पाहिजे आणि त्यानुसार ते नंतर भिक्षू होऊन चांगले कार्य करू लागले व चांगले जगू लागले. पण तसाच उपदेश त्याने देवदत्तांना केला, पण त्यांच्यात काहीच बदल झाला नाही. म्हणून आपल्याकडे म्हणतात ना, कोणत्याही दगडाची मूर्ती होत नाही, त्यासाठी तो दगड वेगळा असतो. म्हणून जे काही सर लोक चांगला समाज घडवण्याचा प्रयत्न करत आहे त्यांचा प्रयत्न कमी नाही, त्यांचं काही चुकत नाही. पण जे ऐकणारे आहेत त्यांचीच विचारसरणी कमजोर, विकृत आहे, ती लगेच संपणार नाही.